मामा हाचे का घर पोरीचा हा? हो भास्या, हाच घर व पोरीच्या. बरं कसं आहे तर? साला घर ते एकदम सुपर दिसते. घर पाहूनच मला पोरगी दिसत का माहित नाही बाबा. अरे जो होईल तो होईल, पहिले पोरगी तर पाहून घेऊन. चल 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 अंदर मध्ये जाऊन. मामा माहित असा थरकाप कापून राहिला, माय पोरी फाटून राहिली बाबा. मामा कशी आहे ना काय नाही पोरगी, तर मला एकदम स्टँडर्ड दिसलं असं वाटून राहिला. स्टँडर्ड राहू नाही तर कशीच राहू, पण पाहून तर घेऊन आपण आता. चल चल आतमध्ये जाऊन. हो मामा चल चल जाऊन पाहुणेच घेऊन आता. आला तर इतका दूर. अजी आहेत का घरी कोणी? अजी नमस्कार नमस्कार, या या या. आपण कोण? अजी मी मुलीचा वडील आहे. मामा मुलीचा वडील तर एकदम स्टँडर्ड दिसून राहिला. चला या, बसा बसा. चल मामा आता बसूनच घेऊन ना. हो बसा, चल आता आतमध्येच बसून. कशी आहे ना कशी नाही पोरगी तर. अरे पहिल्या वेळेस असंच लागते, मग काही नाही वाटत. चुपचाप राही, शांत राह. पाय ती मुलगी येऊन राहिली. अजी नमस्कार नमस्कार. मामा हीच पोरगी असेल का? अरे हो ना, ह्याची आहे ना पोरगी. बस मुली बस. सांग मुली, तुझं नाव काय आहे? माझे नाव मिनल सोनवाने. पुरी पूर्ण नाव सांगा लागते, पूर्ण नाव सांग. माझे पूर्ण नाव मिनल मधुकर सोनवाने. मामकूड काय आहे? मामाकूड? मामेकूड? कायच्या मामेकूड वेळा? पुरी तुमच्या मामाचं नाव काय आहे? तुषार चचाने. तुला काही विचारायचं आहे का रे आणखी रे? मी काय विचारतो मामा, तुम्हीच विचारा ना. ठीक आहे, मीच विचारतो. पोरी, तुमचं शिक्षण कुठपर्यंत झालं? माझे शिक्षण झालंय MSc इन बॉटनी. MSc इन बॉटनी? का होतीच्या बॉटनी? बे तू चुपचाप रे भास्या, मी विचारून राहिलो ना, मी बरोबर विचारतो, तू चुपचाप रे. हा पोरी, आणखी काही डिप्लोमा वगैरे केलाय का तुझ्या? हो जी, माझ्या MSc चा डिप्लोमा झालेला आहे आणि टायपिंग बी झालेली आहे 40 आणि 30 ची. मामा हे कायची टायपिंग होय का? मला काय समजून नाही राहिलं टायपिंग. भाषा तुला चुपचाप राह म्हणतो ना, मी विचारून राहिलो ना. पोरी, तुला शेतीची की कामं करता येतात का? जी माझ्या वडिलांनी का मला शेतीची कामं करायसाठी एवढं शिकवलं नाही मला. हो पोरी बरोबर आहे, पण एखादा शेतकरी मुलगा मिळाला तर त्याची शेती करायच लागेल ना आपल्याला. नाही नाही नाही, मी काय शेतीत जाणार नाही, शेतीत राबणार नाही. हा शेतीत राबणार नाही म्हणते मुलगी. ऐकून घे रे, शेतीत जाणार नाही म्हणते. पसंत आहे का मुलगी तुले? मामा पण शेतीत नाही जाईन म्हणते, तर मग आता शेतीत नाही जाईल तर शेतीत राबल कोण? मीच जात जाईन का? अजी तुमच्याकडे शेतीच असेल तर मग मला काही जमणार नाही बरं. पाहिलं आजकालच्या पोरी डायरेक्ट म्हणून राहिल्या का जमणार नाही म्हणून.
पोरी थोडासा विचार कर. आजकाल शिकले सवरले पोरं त्यांना खाली पिली आहेत ते काही कामधंदे लागत नाही. आणि हा शेतीच्या कामा मस्त शेती पिकवते हा. विचार कर या गोष्टीचा. अजी हो, तो तर ठीक आहे, पण मी काही शेतीत जाणार नाहीये, पहिले सांगून ठेवतो मी तुम्हाला. मग शेतीत नाही जाईन म्हणजे तर मग शेती कोण करेल तर का मीच पण काही एकटी? भास्या ऍडजस्ट कर. असे तर पोरी भेटत नाही, पण आता भेटून राहिली तुले ते जास्त माजल्याच्या वाली नको करू. ऍक्सेप्ट करून घे. हा ठीक आहे मामा, ठीक आहे, पाहून घेऊन. पुरी तुला काय विचारायचं का पोराले? हो ना, मुलगा किती शिकलाय तुमचा? सांग रे भाषा, किती शिकलास तू? जास्त तर नाही, पण फक्त 12वी झाली आहे माझी. 12वी पर्यंत कसं आहे केलो ढकलत ढकलत. अगदी मा, फक्त 12वी. माझी MSc करून काहीच फायदा नाही. वाय पोरी, मुलगा चांगला आहे, शेती वगैरे करते, शौक वगैरे काही नाही, दारू वगैरे काही पित नाही. आता तू पाहून घे. आता तुला जर पसंत असेल तर हा रिश्ता आपण समोर करू शकतो, नाहीतर मग नाही. ठीक आहे, या गोष्टीचा विचार कर. हो ठीक आहे ना, मग मी सांगतो ना थोड्या वेळानं आपल्या पप्पाजवळ. अजी एक विचारू का? मला थोडंसं एकट्यामध्ये नाही का, मुलासोबत नाही का बोलायचं आहे. ठीक आहे ना, ठीक आहे ना, तुम्ही बोला दोघे जण एकट्यामध्ये, मग पाहू आपण विचार करू. हे तुझं नाव काय आहे रे? तू नाव नाही सांगितलं आपला मला. माझं नाव प्रफुल आहे, प्रफुल. मला नाही का लाडा नाही का पप्पू म्हणतात, पप्पू. पप्पू छान नाव आहे, पप्पू. ए हसू नको बरं का. हसू नाही का? तुझ्या नावात कसं हसा आहे काय सांगूच नको. चल चल चल, समोरचा बोल, काय विचारायचा होता मला? तर मग शेतीमधून आपल्याला काय जास्त उत्पन्न होते का रे? आपला घरदार वगैरे असं चालू शकते का समोर? वार्षिक 50, वार्षिक नाही का 50 लाखाचं उत्पादन काढतो मी. हो, आपल्या शेतीतून. काय 50 लाख? मग आपल्याकडे तर 2 एकर आहे स्वतःची, पण माहिती आहे का 50 एकर शेती मी बटाईनं करतो, ठेक्यानं करतो. बापरे, एवढी शेती करता तुम्ही? मग खूप शेती करतो. हे मला माहितच नव्हतं एवढं. आपल्याकडे माहिती आहे का 2 ट्रॅक्टर आहेत आणि 1 4 व्हीलर आहे येण्या जाण्यासाठी, आणि 2 बाईक आहेत. तुझ्यासाठी बी मी स्कूटी घेऊन देईन. बापरे, एवढी गाडी आहेत आपल्याकडे? मग का आता एक सांगू का तुला? हो सांग, लवकर सांग. तू नाही का मला पसंत आहे. हो खरंच खरंच. करशील का माझ्यासोबत लग्न? हो हो हो, करीन तुझ्यासोबत लग्न. ठीक आहे, मग मी मामाला सांगतो तसा. मामा आतमध्ये या. काय म्हणतो रे मुलगी? मामा मुलगी तर पसंत आहे आपल्याला, आणि मुलगी पण हो म्हणते लग्न करायला. हो का, मग चांगली गोष्ट आहे. चल मी बी विचारून घेतो पोरीले पसंत आहे का नाही आहे म्हणून. पोरी, तुला मुलगा पसंत आहे का ग? हो जी, मला पसंत आहे. मग लग्न करण्यास तयार आहेस का तू?
हो जी, मी लग्न करण्यासाठी तयार आहे. पहा मग शेतीचे वगैरे कामं करावं लागतील तुला. हा विचार कर. हो जी, शेतीची राहिली तर थोडं बहुत करायच लागेल ना. शिकीन मग मी हळूहळू कशी. ठीक आहे मग, ठीक आहे. चला येतो मी. कायची बत्ती दिलास रे मार तुम्ही बोलल्या बिचामध्ये दोघांची ना आपसामध्ये का बोलले रे? माझी मी तिला नाही का घरावरच्या पिपळावरच्या सांगितलं, पटकन खुश झाली, फुसलली ते. फुसलली म्हणजे का सांगलास तिला? जे तिला सांगलो आपल्याकडे 2 ट्रॅक्टर आहेत म्हणलं, एक गाडी आहे म्हणलं, आणि 2 टू व्हीलर आहेत म्हणलं, मस्त मोठं घर आहे म्हणलं आपलावाला. बिलकुल फसलूनच गेली, होच म्हणलं बिलकुल जागेवर. अरे पण ते पावाली आली तर मग का करून तर त्या ट्रॅक्टर तर काहीच नाही तुझ्याकडं. मामा तुमच्या घरी ट्रॅक्टर आहे ना, तो घेऊन जाऊन ना, आणि मग माझ्या गावी एक ट्रॅक्टर आहे, तर त्याला आपल्या अंगणामध्ये उभा करून टाकून. 4 व्हीलर? आता 4 व्हीलर साठी मी आपल्या दोस्ताला फोन लावतो आणि त्याला सांगून टाकीन का त्या दिवशी आणून ठेवून दे म्हणून आपल्या अंगणामध्ये. हा हो का, ठीक आहे ठीक आहे. करून पाहू नका, करून पाहू. अरे असं पोरी भेटत नाही, ज्या भेटली तर म्हणजे सोडायचा का? ठीक आहे ना मामा, अशीच आयडिया करून. चला चला. चल बसा, चल निघून आता. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.